पनवेल तालुका अंतर्गत मालडुंगी गांव में आदिवासी विकास परिषद कोंकण प्रदेश कार्यालय के काम का भूमि पूजन इतवार को विधायक विवेक पाटिल के हाथों किया गया। इस अवसर पर पूर्व नगराध्यक्ष JM म्हात्रे, शेकावश के जिला सचिव बालाराम पाटिल, तालुका सचिव नारायण घरत, पंचायत समिति के पूर्व सभापति काशीनाथ पाटिल, एडवोकेट मदन गोवारी, कोंकण प्रदेश आदिवासी विभाग परिषद अध्यक्ष भगवान भगत, दत्ता शेठ भगत, सुकापुर ग्राम पंचायत के सरपंच एकनाथ भोपी, पंचायत समिति सदस्य राजेश केनी, नगर सेवक गणेश कडू आदि गणमान्यों सहित आदिवासी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर उपस्थितों को संबोधित करते हुए विधायक विवेक पाटिल ने कहा कि आदिवासी जनता के विकास के लिए हम हमेशा कटिबद्ध है। या विभागामध्ये काम करत असताना गेली 20-25 वर्ष प्रत्येक वाडीशिरी वाडीतल्या प्रत्येक माणसाशी जवळजवळ माझा संबंध आलेला आहे। या गावामध्ये प्रत्येक वाडीमध्ये रस्ता झाला पाहिजे यासाठी आपण प्रयत्न केलेले आहेत आणि कुंभटेकडीपर्यंत सुद्धा रस्ता आपण पोहोचवण्यामध्ये यशस्वी झालेले आहोत। आता आमचे ते बोलले काय खराब झालेला आहे, खराब झाला असला तरी तो दुरुस्तही आम्हीच करणार आहोत आणि लवकरात लवकर तो आम्ही दुरुस्त करू असा विश्वास मला वाटतोय। या आदिवासी विकास परिषदेच्या माध्यमातून अनेक उपक्रम आपण हाती घेतलेले आहेत। आतापर्यंत आम्ही या विभागामध्ये रस्त्याचा प्रश्न असो, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो, विजेचा प्रश्न असो, हे सारे प्रश्न सोडवण्यामध्ये यशस्वी झालेले आहोत। अपवाद फक्त करंबेळीचा आहे, तिथला सुद्धा प्रश्न सुटावून अनेक वेळा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जिल्हाधिकाऱ्यांसोबत DFO सोबत अनेक बैठका आम्ही त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत। त्या विभागाच्या तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य प्रज्योती म्हात्रे यांनी DPTCच्या मीटिंगमध्ये हा प्रश्न जवळजवळ 15-20 मिनिटं करंबेळीचा प्रश्न त्या ठिकाणी उचलून धरला आणि त्यावेळेस त्या DPTCच्या माध्यमातून त्यासाठी एक स्वतंत्र कमिटी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नेमून तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे करत आहोत आणि तो लवकरच सुटेल असा मला विश्वास वाटतो। अपने भाषण में विधायक विवेक पाटिल ने करनाला चैरिटेबल ट्रस्ट के माध्यम से किए जा रहे उपक्रम की जानकारी देते हुए विरोधियों द्वारा किए गए आरोपों का निषेध किया। आदिवासी बांधवांसाठी भगिनींसाठी या विभागामध्ये अनेक विविध योजना आपण राबवल्या। त्याच्यामध्ये प्रामुख्याने आदिवासी समाजातील मुला मुलींची सामुदायिक विवाह लावण्याचा अतिशय चांगला प्रयत्न, शानदार प्रयत्न पनवेलला कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून आपण केला। 200-250 जोडप्यांचे विवाह अगदी शाही पद्धतीनं आपण त्यामध्ये करण्यामध्ये यशस्वी झालो। पण काही नतद्रष्ट लोकांना त्याच्यामध्ये सुद्धा अडथळे आणण्याचे प्रयत्न केले। काय म्हणतो भ्रष्टाचार केला। जे मूर्ख आहेत आरोप करणारे त्यांना एवढं समजत नाही का तो चेक येतो सरकारचा 10,000चा, तो चेक थेट त्या आदिवासीच्या नवरा नवरीच्या नावावर बँकेत जमा होतो, तो कुणाच्या हातात जात नाही। एवढी अक्कल ज्यांना नाही, आदिवासींसाठीच्या योजना काय त्या माहिती नाहीत, त्या कशा राबवायची अक्कल नाही, फक्त दुसऱ्याला वाईट बोलणं एवढाच धंदा जे करतात त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं। पण त्याने किती जरी विरोध केला तरी आदिवासींची लग्न आम्ही आजोनशाही थाट्यानं केल्याशिवाय ठेवणार नाही। या आदिवासी विभागातील माझ्या जनतेला या ठिकाणी जाहीरपणे मी शब्द देत आहे।